Welcome to Expert with Gauri. Today we learn 9th Standard Mathematics Part 1 यामधील थर्ड चॅप्टर आपण पाहत आहोत पॉलिनॉमियल्स आणि यामधीलच प्रॅक्टिस सेट 3.2 आपण बघणार आहोत. आता यामध्ये आपण या प्रॅक्टिस सेटमधील क्वेश्चन 5 आणि क्वेश्चन 6 येथे पाहणार आहोत. या आधीचे जे क्वेश्चन आहेत ते मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत. क्वेश्चन 1 टू क्वेश्चन 4 व्हिडिओच्या पार्ट 1 मध्ये आपण पाहिलेले आहेत. त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. आता पुढील क्वेश्चन जे राहिलेले आहेत ते इथे आपण कंटिन्यू करूया. क्वेश्चन 5 दिला इथे, डिवाइड फर्स्ट पॉलिनॉमियल बाय सेकंड पॉलिनॉमियल अँड राइट द आन्सर इन द फॉर्म ऑफ डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर मल्टिपल कोशंट अँड प्लस रिमाइंडर. ओके, आता हे जर का आपण उभ्या पद्धतीने लिहिलं तर आपण कसं लिहितो. आता हा डिवाइडचा सिम्बॉल, इथे जो नंबर येतो त्याला म्हणतात डिव्हिडंड आणि ज्यांनी आपल्याला डिवाइड करतो किंवा डिवाइड करायचं असतं त्याला म्हणतात डिवायझर. इथे येतं ते आन्सर तर त्याला म्हणतात कोशंट. ओके, इथं आपण प्रोसेस करतो मायनसची, त्याला म्हणतात रिमाइंडर. ओके, आता त्यासाठी आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिलाय बघा इथे, डिवाइड फर्स्ट पॉलिनॉमियल बाय सेकंड पॉलिनॉमियल. आता यासाठी फर्स्ट पॉलिनॉमियल आपल्याला दिलाय एक्स क्यूब -64. ओके, हा फर्स्ट पॉलिनॉमियल आहे, त्याला आपल्याला डिवाइड करायचं आहे एक्स -4 या पॉलिनॉमियलने. हा क्वेश्चन बघितल्याच तुम्हाला टेन्शन आलं असेल, पण एकदम आपण इझीला जाऊया. इथं आपण या साईडला काय करूया, रफ वर्क करूया, त्याच्यामुळे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. आणि इथे जे आन्सर येईल ते आपण इथे आन्सर राईट डाऊन करूया. आता इथे डायरेक्ट मी डिव्हिडंड जो दिलाय आपल्याला एक्स क्यूब -64 म्हणजे फर्स्ट पॉलिनॉमियल जो दिलाय त्याचं कन्व्हर्टिंग करून घेतलेलं आहे इनटू इंडेक्स फॉर्म मध्ये. ओके, ऍज पर द डिसेंडिंग फॉर्म म्हणजे काय, मध्ये इथले हे दोन टर्म नव्हते दिलेले आपल्याला डिसेंडिंग फॉर्मसाठी. मग त्याप्रमाणे एक्स स्क्वेअर आणि एक्स पॉवर 1 हे मी घेतलेले आहेत आणि त्याचा कोएफिशियंट घेतलेला आहे 0,0. हे आपण मागील प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये शिकलेलो आहोत. जास्त डीप मध्ये तुम्हाला हे जर का शिकायचं असेल तर प्रॅक्टिस सेट 3.1 चा व्हिडिओ तुम्ही फॉलो करू शकता. ओके, आता हा इंडेक्स फॉर्म मी इथे लिहून घेतलेला आहे डिव्हिडंड मध्ये आणि त्याचं डिवायझर आहे एक्स -4. आता या साईडला आपण रफ वर्क पाहूया म्हणजे व्यवस्थित अंडरस्टँड होईल. आता आपल्याला एक्स क्यूबला इथे डिवाइड करायचं आहे. आता एक्सचं टेबल तर मला येत नाही, तुम्हाला येत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, आता मागचा क्वेश्चन जो आपण पाहिला मल्टिप्लिकेशनचा त्याचा इथे विचार करायचा आहे. आता इथे कसा विचार करणार, तर डिवाइड करताना फर्स्ट व्हेरिएबलचा विचार करायचा आहे एक्स. आता एक्सने एक्स क्यूबला डिवाइड करण्यासाठी या एक्सला कितीने मल्टिपल करावं लागेल, तर आता इथे रफ वर्क करू आपण. हा एक्स आहे तो घेतला, आता एक्सनी अशा संख्येला इथं मल्टिपल करावं लागेल की आपल्याला एक्स क्यूब हे आन्सर मिळेल. ओके, मग आता एक्स क्यूब हे आन्सर मिळण्यासाठी व्हेरिएबल सेम घेतला आपण. आता ह्याचा पॉवर 1 आहे, मग आता ह्याचा पॉवर किती घ्यावा लागेल की जेव्हा आपल्याला एक्स क्यूब मिळेल. हे आपण मागच्या क्वेश्चन मध्ये पाहिलं मल्टिप्लिकेशन मध्ये. आता ह्याचा पॉवर जर का 1 असेल आणि ह्याचा पॉवर जर का आपण 2 घेतला तर पॉवरचे आपण ऍडिशन करतो मल्टिप्लिकेशन मध्ये. मग 1 + 2 झाले 3 आणि व्हेरिएबल ॲज इट इज सेम. आता इथे फक्त एकच टर्म नाहीये, तर इथे 2 टर्म दिले, त्याच्यामुळे एकाच टर्मनी मल्टिपल करून चालणार नाही. सेकंड टर्म जी आहे -4 त्यांनी सुद्धा आपल्याला मल्टिपल करावं लागेल. मग -4 मल्टिपल. आता या संख्येला कशाने मल्टिपल करायचं, तर इथे सुद्धा ज्या संख्येने फर्स्ट टर्मला आपण मल्टिपल केले त्याच संख्येने इथं मल्टिपल करायचं. ओके, म्हणजे एक्स स्क्वेअरनीच आपल्याला इथं मल्टिपल करावं लागेल, त्याच्यामुळे इथे येतील -4 एक्स स्क्वेअर. ओके, मग तर या संख्येने मल्टिपल केल्यावर आपल्याला मिळालं एक्स क्यूब. मग हेच आपल्याला इथं राईट डाऊन करायचं. एकदम इझी आहे. मग आता एक्सनी जर का मल्टिपल केलं तर एक्स स्क्वेअर, एक्स मल्टिपल एक्स स्क्वेअर इज इक्वल टू आपण काढलं एक्स क्यूब. ओके, आणि त्याचप्रमाणे आता
दुसरी टर्म जी आहे -4, -4 मल्टिपल एक्स स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला मिळालेले आहे -4x स्क्वेअर. मग इथे येईल -4x स्क्वेअर. आता इथे बघा आपण इंडेक्स फॉर्म केल्यामुळे आपल्याला इथे लाईक टर्म मिळाल्या. ही तर लाईक टर्म आधीच होती ऑलरेडी, पण ही पण आपल्याला लाईक टर्म मिळाली, कारण की व्हेरिएबल आणि त्यांची पॉवर दोन्ही सेम आहे. त्याच्यासाठी आपल्याला इंडेक्स फॉर्म करणं फार गरजेचं आहे. ओके. आता नॉर्मली डिव्हिजन करताना इथं आपण काय करतो, इथं आपण सबट्रॅक्शन करतो, पण इथं तसं करून चालणार नाही, कारण की हा क्वेश्चन आहे पॉलिनोमियलचा. अशा वेळेस काय करायचं, ज्या इथे टर्म्स आलेल्या आहेत त्यांचे जे सिम्बॉल आहेत ते आपल्याला ऑपोजिट सिम्बॉल घ्यायचे आहेत. म्हणजे इथे प्लस आहे तर मायनस घ्यावा लागेल, इथं मायनस आहे इथं प्लस घ्यावा लागेल. आणि अशा वेळेस फक्त आता या सिम्बॉलचा विचार करायचा. +x³ -x³ म्हणजे इथं झाले 0. आता इथे आहे +0x² +4x². आता या सिम्बॉलचा विचार करायचा नाही, त्याच्यामुळे +4x² चा विचार करावा लागेल. ओके. त्याच्यामुळे इथं होतील 4x². ओके. +4x². हा 0 नाही मांडला तरी सुद्धा चालू शकेल. त्यानंतरची पुढची टर्म आहे 0x, ती आपण खाली घेऊ. आता या दोन टर्मचा विचार करायचा. आता सेकंड रफवर इथं घेऊया आपण. फर्स्ट टर्म आहे x. या x नी आपल्याला मल्टिपल करून हे आन्सर काढायचं आहे. म्हणजे x मल्टिपल 4x². ओके. म्हणजे x नी अशा संख्येला मल्टिपल करावे लागेल की आपल्याला 4x² मिळेल. ओके. मग आता इथे काय करता येईल, आता इथे बघा इथे 1 आहे इनविजिबल, मग 1 मल्टिपल किती बरोबर 4 येतील, तर इथे 4, त्याच्यामुळे 4 घेतला. आता ह्याचा पॉवर 1 आहे, x सेम घेतला. आता ह्याचा पॉवर पण जर का 1 घेतला तर 1 + 1 = 2 होते. म्हणजे हे आन्सर आपल्याला मिळत आहे जर का ही संख्यानी आपण ह्याला मल्टिपल केलं तर. ओके. म्हणजे x मल्टिपल 4x = 4x². आता याच संख्येनी आपल्याला दुसरी जी टर्म आहे -4 याला सुद्धा मल्टिपल करावं लागेल. -4 मल्टिपल 4x = किती होतील, मग 4 4 जा 16, म्हणजे इथे येईल 16x. पण इथं साइन आहे मायनसची, त्याच्यामुळे इथं आन्सर येईल -16x. आता हे जे आन्सर आलेले आहेत तेच आपल्याला इथे राईट डाऊन करायचे आहेत, आणि जेनी आपल्याला मल्टिपल केले हे आपल्याला इथे राईट डाऊन करायचं आहे. मग इथं आहे 4x, मग इथे येईल +4x. या पॉलिनोमियलनी या संख्येला मल्टिपल केलं तर इथं आपल्याला आन्सर काय काय येईल, तर फर्स्ट हे आणि सेकंड हे, म्हणजे इथं राईट डाऊन करू 4x² -16x. ओके. इथं सुद्धा लाईक टर्म मिळाल्या बघा आपण इंडेक्स फॉर्म मध्ये कन्वर्टिंग केल्यामुळे. आता चेंज द साइन, इथे प्लस आहे इथे मायनस होईल, इथे मायनस आहे इथं प्लस होईल. ओके. आता या दोन्ही टर्म सेम आहेत, प्लस मायनस आहेत, त्याच्यामुळे या दोन्ही कॅन्सल होतील. इथे 0 नाही लिहिलं तरी सुद्धा चालेल. आता या टर्मचा विचार करू 0x +16x. ओके. कारण की सिम्बॉल आपण बदललाय त्याच्यामुळे इथे प्लस म्हणावं लागेल. 0x +16x = 16x मिळालं इथे. त्यानंतरची लास्ट टर्म घेऊ आता खाली आपण -64. ओके. इथे चुकून झाले, -64. आता परत फर्स्ट टर्मचा आणि इथल्या पण फर्स्ट टर्मचा विचार करायचा. ओके. मग इथं आहे x नी कोणत्या संख्येला मल्टिपल केलं तर आपल्याला 16x मिळतील. ओके. म्हणजे x नी अशा संख्येला मल्टिपल करावं लागेल की आपल्याला आन्सर 16x मिळेल. आता इथे बघा x मल्टिपल जर का 16 आपण डायरेक्ट घेतलं तर 16x मिळत आहे. ओके. त्याचप्रमाणे दुसरी टर्म जी आहे -4 इथली, तिने सुद्धा 16लाच मल्टिपल करावं लागेल. त्याच्यामुळे इथे आपल्याला आन्सर मिळेल 16 मल्टिपल -4 = -64. ओके. आता हे जे आलेले आन्सर ते आपल्याला इथं राईट डाऊन करायचं आहे, आणि ज्या संख्येने मल्टिपल केलं ती संख्या आपल्याला इथं राईट डाऊन करायची आहे. म्हणजे हे जे आन्सर आलेलं आहे ते आपल्याला इथं राईट डाऊन करायचं आहे, आणि ज्या संख्येने मल्टिपल केलं ती संख्या आपल्याला इथे वरती क्वोशंट मध्ये लिहायची आहे. मग +16 ने आपण मल्टिपल केलं
तेव्हा आपल्याला 16x मिळाला आणि -64 मिळाला. ओके. आता नेक्स्ट स्टेप इथं काय होईल, चेंज द साइन. इथे प्लस आहे म्हणून इथं मायनस होईल, इथं मायनस आहे म्हणून इथं प्लस होईल. म्हणजे सेम टर्म्स प्लस आणि मायनस आहे त्याच्यामुळे हे कॅन्सल होतील. आता इथे बघा +64 कारण की या सिम्बॉलचा विचार करायचा आहे. +64 -64 म्हणजे इथे झाले 0 म्हणजे आपल्याला रिमाइंडर मिळाली 0. आता इथपर्यंत स्टॉप होऊन आपल्याला चालणार नाही. आता त्यांनी आपल्याला आन्सर कसं लिहायला सांगितलेले, तर आन्सर इज इक्वल टू डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर मल्टिपल क्वोशंट प्लस रिमाइंडर. ओके. आता अशा फॉर्म मध्ये आपल्याला आन्सर घालायचा आहे. मग डिव्हिडंड किती आहे, x³ -64. ओके. आता इथे जो दिलेला होता डिव्हिडंड तोच लिहायचा आहे आपल्याला. हा आपण इंडेक्स फॉर्म मध्ये घेतलेला आहे, हा लिहायचा नाहीये. ओके. जो आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे तो आपण राईट डाऊन करायचा. x³ -64 इज इक्वल टू, आता डिवायझर x -4, त्यानंतर क्वोशंट म्हणजे काय, तर जे आपला आन्सर आले ते x² + 4x + 16 आणि प्लस इथे रिमाइंडर मिळाली आपल्याला 0. ओके. म्हणजे हे मिळालं आपल्याला आन्सर. जर का तुम्ही फक्त इथपर्यंत लिहिलं आणि हे स्टेटमेंटच लिहिलं नाही तर तुम्हाला फुल मार्क्स मिळणार नाही. त्याच्यामुळे हे लिहायला सुद्धा विसरू नका. त्यानंतर डिव्हिजन मध्ये सेकंड क्वेश्चन आपल्याला इथे दिलंय. यामध्ये 5 टर्म्स दिलेले आहेत, तरी सुद्धा यामध्ये एक मिसिंग टर्म आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी आपल्याला इंडेक्स फॉर्म काढावा लागेल. आता इथे मिसिंग टर्म कोणती होती, तर ही होती 0x⁻1. ओके. ती मी फाइंड आउट करून घेतलेली आहे. म्हणजे आपला पुरेसा वेळ वाचलेला आहे. फक्त पॉवरचा विचार केलेला आहे, बाकीचे जे टर्म्स आहेत सर्व जसे तसे दिलेले आहे. आणि इथे मिसिंग टर्म मधील जो पॉवर होता तो 1 होता ऍज पर द डिसेंडिंग ऑर्डर प्रमाणे. म्हणजे 5 4 3 2 इथे 1 नव्हता, इथे कारण की 0 आहे. इथे व्हेरिएबल्स दिले नाही, म्हणजे सपोज इथे x घेतला तर x चा पॉवर इथे 0 होईल. म्हणजे त्याच्या आधीचा मिसिंग टर्म कोणता येतो, तर x आणि पॉवर 1 असलेला. अशा वेळेस कोएफिशियंट आपल्याला 0 घ्यावा लागतो, म्हणून इथे 0 घेतले आपण. 0x⁻1. ओके. आता हे जे डिव्हिडंड मिळाले ते आपण इथे मांडून घेतलेले आहे. आता त्याला या संख्येने आपल्याला डिवाइड करायचं आहे. ओके. तर फर्स्ट हा जो पॉलिनॉमियल आहे x² - x, यामधील फर्स्ट टर्म जी आहे x², या संख्येने या संख्येला आपल्याला डिवाइड करायचं आहे. रफ वर्क मध्ये आपण इथं काम करूया. हे तुम्ही जेव्हा असा क्वेश्चन जेव्हा तुम्ही सॉल्व्ह आउट करता तेव्हा हे रफ वर्क आहे तुम्ही एका पेजवरती करा. आता x² आहे. आता x² नी अशा संख्येला मल्टिपल करायचं आहे की आपल्याला आन्सर 5x⁻5 मिळाली पाहिजे. ओके. 5x⁵5 ही संख्या आपल्याला मिळाली पाहिजे जेव्हा आपण x² नी मल्टिपल करू तेव्हा. आता इथे जर का विचार केला तर बघा इथे 1 आहे. ओके. इनविजिबल 1 म्हणजे 1 × 5 जर का केलं तर इथली 5 ही संख्या आपल्याला मिळत आहे. त्यानंतर x⁻2 आहे. आन्सर मध्ये आपल्याला पाहिजे आहे x⁻5 म्हणजे कितीने कमी आहे, तर 3 ने कमी आहे. मग इथे व्हेरिएबल x घेतला आपण आणि त्याला 3 घेतले. म्हणजे थोडक्यात काय इथे मी दाखवते, x² आणि x³ चा जर का विचार केला तर x कॉमन निघतोय आणि त्यांच्या पॉवरचा जर का विचार केला तर इथे आहे पॉवर 2 आणि +3. 2 + 3 म्हणजेच त्याचा पॉवर होतोय 5. म्हणून आपण इथे घेतला x⁻5 आणि 1 × 5 म्हणजे झाले 5. त्याच्यामुळे 5x³ या संख्येने जर का आपण मल्टिपल केलं तर आपल्याला ही संख्या मिळेल. पण याबरोबर अजून एक टर्म आहे -x. आता -x ने जर का मल्टिपल केलं तर याच संख्येने आपल्याला मल्टिपल करावं लागेल 5x³. तेव्हा मग आपल्याला उत्तर मिळेल -5x⁻4. कारण की इथे पॉवर दिलेली नाही, म्हणजे अशा वेळेस इथे 1 असतो. मग 1 + 3 = 4 येईल. हे जे आन्सर आलेले आहे हे आपल्याला इथं मांडावं लागणार आहे. आणि ज्या संख्येने आपण मल्टिपल करतोय ती संख्या आपल्याला इथे क्वोशंट मध्ये मांडावी लागेल.
ओके, म्हणजे फर्स्ट काय येईल इथे 5x³ आणि हे आन्सर जे आलेलं आहे ते इथे मांडावं लागेल 5x⁵. त्यानंतर इथे मायनस आहे त्यामुळे मायनस 5x⁴. नॉर्मल जर का आपण हा डिवाइड केला असता तर इथे डायरेक्ट आपण सबट्रॅक्शन केलं असतं, पण आपण पॉलिनॉमियलचे एक्झाम्पल सोडवतोय त्याच्यामुळे इथे काय करायचं आहे आपल्याला, चेंज द साइन. इथे प्लस आहे इथं मायनस होईल, इथे मायनस आहे इथं प्लस होईल. ओके, आता सेम टर्म्स आहेत, एक प्लस आहे एक मायनस आहे त्याच्यामुळे हे कॅन्सल होऊन इथे 0 येईल. इथं नाही मांडलं तरी सुद्धा चालू शकेल. आता इथे 4x⁴ आहे आणि इथं चेंज द सिम्बॉल, इथे प्लस आलेले आहे त्याच्यामुळे प्लस आपल्याला 5x⁴ घ्यावा लागेल. त्याच्यामुळे याची ॲडिशन होईल 9x⁴. त्यानंतर वरील एक टर्म घ्यायची आपल्याला -3x³. आता पहिल्या टर्मचा विचार करायचा आहे आणि इथल्या टर्म पहिली टर्मचा विचार करायचा आहे. आता x² आपल्याला अशा संख्येला मल्टिपल करावं लागेल की आपल्याला 9x⁴ मिळेल. मग x² मल्टिपल डॅश इज इक्वल टू 9x⁴. इथे इनविजिबल 1 आहे, मग 1 मल्टिपल 9 जर का केलं तर आपल्याला इथली संख्या मिळते 9. आता x⁴ चा विचार करायचा आहे तेव्हा व्हेरिएबल x सेम घ्यायचा. इथे 2 आहे, अजून 2 ॲड जर का केले तर आपल्याला x⁴ मिळेल. म्हणजे ही संख्या आपल्याला मल्टिपल करण्यासाठी घ्यावी लागेल. इथे सुद्धा सेकंड टर्मचा पण लगेच विचार करायचा आहे, -x मल्टिपल 9x². ज्या संख्येने फर्स्ट टर्मला आपण मल्टिपल करतो त्याच संख्येने आपल्याला सेकंड टर्मला सुद्धा मल्टिपल करायचे. मग आता इथे काय होईल, इथे -9. आता ह्याला पॉवर 1 येतोय त्याच्यामुळे 1 + 2 3, त्याच्यामुळे पॉवर इथे येईल 3. आता ही संख्या आपल्याला या ठिकाणी मांडायची आहे आणि ज्या संख्येने मल्टिपल केले ती संख्या आपल्याला इथे मांडायची आहे. त्याच्यामुळे प्लस 9x² आणि इथे 9x⁴ मायनस 9x³. नेक्स्ट ॲक्शन म्हणजे चेंज द साइन. इथे प्लस आहे इथं मायनस होईल, इथे मायनस आहे इथं प्लस होईल. दोन्ही सेम टर्म आहेत पण एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे त्याच्यामुळे ह्या दोन्ही टर्म कॅन्सल होतील. आता रिमेनिंग काय राहिली इथे तर -3x³ आणि प्लस 9x³ म्हणजे 9 मधून 3 गेले 6x³ झाला. आता वरची एक टर्म घ्यायची आपल्याला प्लस 2x². आता परत फर्स्ट टर्मचा विचार करायचा आहे दोन्हींचा. आता x², आता x² ने अशा नंबरला मल्टिपल करावे लागेल की आन्सर आपल्याला ही फर्स्ट टर्म म्हणजे 6x³ मिळेल. ओके, मग इथे कोणती टर्म येईल, आता इथे 1 आहे मग 1 ने कितीला मल्टिपल केलं तर 6 येईल, 6. त्याच्यामुळे इथे 6 घेऊया. आता x² आहे आणि ह्याचा पॉवर 3 आहे म्हणजे इथं x चा पॉवर 1 घ्यावा लागेल म्हणजे 6x⁴ म्हणजे 6x. त्याचप्रमाणे सेकंड टर्म जी आहे -x याला सुद्धा याच नंबरने मल्टिपल करावं लागेल. मग 6x इज इक्वल टू, आता 6 जसाचं तसं येईल, ह्याची पॉवर 1 ह्याची पॉवर 1, 1 + 1 मीन्स 2 त्यामुळे इथे येईल x². आता ही जी संख्या मिळाली आपल्याला ती आपल्याला इथं मांडावी लागेल आणि ज्या संख्येने मल्टिपल करतोय ती संख्या आपल्याला क्वोशियंटमध्ये मांडावी लागेल. मग इथे येईल प्लस 6x. पॉवर नाही मांडला तरी चालेल कारण की जेव्हा इथे दिलेला नसतो तेव्हा पॉवर त्याचा 1च असतो. ओके, आणि या संख्या ज्या मिळाल्यात ते इथे राईट डाऊन करायच्या. 6x⁴. आता इथे मायनस येईल, मायनस 6x² मायनस 6x². आता नेक्स्ट ॲक्शन म्हणजे चेंज द साइन. इथे प्लस आहे इथे मायनस होईल, इथे मायनस आहे इथं प्लस होईल. दोन्ही टर्म सारखे आहेत, एक प्लस आहे एक मायनस आहे त्याच्यामुळे दोन्ही कॅन्सल होतील. आता रिमेनिंग इथं काय राहिलं तर 2x² + 6x² म्हणजे इथे झाले 8x². आता नेक्स्ट 0x⁴ हे आपल्याला खाली घ्यायला लागेल
डायरेक्ट 0x घेऊ आपण फक्त. ओके, मग आता फर्स्ट टर्मचा विचार करायचा 8x² आणि x². आता इथे फर्स्ट टर्म जी आहे ती x² आहे. ओके, आता x² नी अशा संख्येला मल्टिपल करावं लागेल की आन्सर आपल्याला 8x² मिळेल. ओके, मग आता इथे 1 आहे, मग इथं 1 जर का असेल तर या 1 नी कितीला मल्टिपल केलं तर 8 येईल, तर 8 ला मल्टिपल केलं तर. ओके, आणि इथे x² आहे, इथे पण 8² आहे, त्यामुळे इथे व्हेरिएबल कोणतंच घ्यायचं नाही आपल्याला, फक्त 8 नी मल्टिपल करायचं. ओके, त्याचप्रमाणे -x ही जी सेकंड टर्म आहे ती घेतली, त्याला सुद्धा सेम नंबरनी मल्टिपल करायचं 8 ने, म्हणजे इथे झालं -8x. ओके, म्हणजे ही संख्या आपल्याला आता इथे यूज करायची आहे आणि ज्या संख्येने आपल्याला मल्टिपल केले ही संख्या आपल्याला इथं क्वोशंट मध्ये मांडायची +8. ओके, आता ही संख्या राईट डाऊन करू 8x² -8x. ओके, आता नेक्स्ट सेक्शन म्हणजे चेंज द साइन. इथे प्लस आहे, इथे मायनस होईल, इथं मायनस आहे, इथं प्लस होईल. दोन्ही टर्म सेम आहेत, एक प्लस आहे एक मायनस आहे, त्याच्यामुळे दोन्ही कॅन्सल होतील. आता रिमेनिंग जे आहेत त्यांचा विचार करू. 0x + 8x म्हणजे इथे झाला 8x. आता शेवटचं राहिले 2, तो आपण खाली घेऊ. आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला, ही फर्स्ट टर्म आणि ही फर्स्ट टर्म यांचा विचार करायचा. आता इथे बघा फर्स्ट टर्म x² आहे. आता x² ला अशा संख्येने आपल्याला मल्टिपल करायचे की आपल्याला आन्सर मिळेल 8x. पण हे पॉसिबल होणार नाही. का पॉसिबल होणार नाही, तर इथे बघा रिमाइंडर 8x आलेला आहे. ओके, आणि याची डिग्री फक्त 1 आहे आणि डिवायझर मधील x² ची डिग्री 2 आहे. म्हणजेच इथे डिवाइडची प्रोसेस एंड झाली, कारण डिवायझरची डिग्री रिमाइंडरची डिग्री पेक्षा मोठी आहे, त्यामुळे इथे आपल्याला डिवाइड करताच येणार नाही. ओके, कारण की x² आहे, ह्याला कोणत्याही संख्येने सपोज x1 नी जर का आपण केलं तर इथे पॉवर 2 येईल, किंवा x आणि पॉवर जर का 0 घेतला तर 2 + 0 किती येतील, इथे 2 येतील. ओके, आणि इथे जर का x चा पॉवर 1 घेतला तरी 3 येते, म्हणजे किती जरी घेतल्या तरी x पॉवर काय आपल्याला मिळणार नाही. त्याच्यामुळं ही डिव्हिजनची जी प्रोसेस आहे ती इथंच थांबलेली आहे. त्याच्यामुळे आन्सर आपल्याला डायरेक्ट इथंच काढता येईल. देअरफॉर आन्सर इज इक्वल टू, तर ज्या फॉर्म मध्ये आपल्याला आन्सर लिहायला सांगितलं त्याच फॉर्म मध्ये लिहूया. फर्स्ट डिव्हिडंड. आता डिव्हिडंड इथं आपण इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिलाय तो लिहायचा नाहीये, जो क्वेश्चन मध्ये दिलाय तोच आपल्याला इथे यूज करायचा आहे. म्हणजे क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, 5x पॉवर 5 प्लस 4x पॉवर 4 मायनस 3x पॉवर 3 प्लस 2x² प्लस 2. हा झाला डिव्हिडंड. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर मल्टिपल क्वोशंट प्लस रिमाइंडर. आता इथे डिवायझर किती आहे, x² मायनस x. त्यानंतर क्वोशंट. क्वोशंट म्हणजे जे आपलं आन्सर आले ते 5x³ प्लस 9x² प्लस 6x प्लस 8. त्यानंतर प्लस आता रिमाइंडर. रिमाइंडर इथं आले आपल्याला 8x प्लस 2, म्हणजे हे झालं आपलं फायनल आन्सर. या प्रॅक्टिस मधील लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन 6. स्टार्ट केलं या क्वेश्चनला. राईट डाऊन द इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन अँड सिम्प्लिफाय. म्हणजे आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन दाखवायची आहे आणि सिम्प्लिफाय करायची आहे. देयर इज अ रेक्टँग्युलर फॉर्म विथ लेंथ 2a² प्लस 3b². मीटर मध्ये दिलेली ही अँड ब्रीड दिलेली आहे a² प्लस b² मीटर. The farmer used a square shaped plot of the farm to build a house. The side of the plot was a² minus b² meter. What is the area of the remaining part of the farm? आता आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती मीटर मध्ये दिलेली आहे आणि पॉलिनोमियल मध्ये पण दिलेली आहे. ओके, म्हणजे लेंथ, ब्रीड आणि ह्याची साइड.
आता यावरून आपल्याला व्हॉट इज द एरिया ऑफ द रिमेनिंग पार्ट ऑफ द फार्म. आता तुम्हाला समजण्यासाठी मी इथे डायग्राम काढून दाखवली बघा. एका शेतकऱ्याकडे रेक्टँग्युलर शेपचा फार्म होता. ओके, म्हणजे हा सर्व फार्म आहे त्याचा. फार्म म्हणजे काय? शेती. रेड कलरची जी आहे ती पूर्ण त्याची शेती आहे. आणि त्याच फार्म मध्ये त्यांनी काय केलं, स्क्वेअर आकाराचा प्लॉट वापरला त्याचे स्वतःचे घर बांधण्यासाठी. मग हा स्क्वेअर जो आहे ब्लॅक कलरचा, तिथे त्यांनी घर बांधलेलं आहे. तर आता इथे आपल्याला सांगितलेलं आहे की घर बांधल्यानंतर फार्मचा जो रिमेनिंग पार्ट उरला आहे त्याचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. ओके, रिमेनिंग पार्ट म्हणजे कोणता होईल? आता हा जो स्क्वेअर आहे हा जर का कट केला तर इथे शेप कसा तयार होईल? हा असा तयार होईल. मग आता आपल्याला इथे दाखवायचं आहे हा डिझाईन केलेला जो पार्ट आहे त्याचा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. ओके, मग आता हे कसं काढता येईल? अगदी सोपं आहे. आता आपल्याला ह्याची लेंथ आणि ब्रीड दिलेली आहे. ओके, यावरून आपल्याला काय करता येईल? रेक्टँगलचा एरिया काढता येईल. त्यानंतर आपल्याला साईड पण दिलेली आहे या स्क्वेअरची, म्हणजे या स्क्वेअरचा पण आपल्याला एरिया काढता येईल. मग हा फुल जो रेक्टँग्युलरचा एरिया आहे त्याच्यामधून हाऊसचा जो एरिया येईल तो जर का आपण डिलीट केला तर उरलेला जो आहे पार्ट तो मिळेल आपल्याला आन्सरचा पार्ट. ओके, म्हणजे एरिया ऑफ द रिमेनिंग पार्ट. आता फर्स्ट आपल्याला वर्क करायचे. गिवन इन्फॉर्मेशन काय काय दिलेली आहे फर्स्ट राईट डाऊन करायची आहे. आता रेक्टँग्युलर साठी जी जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती मी इथे लिहून घेते. आता रेक्टँग्युलर इन्फॉर्मेशन. आता रेक्टँग्युलर इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला दिलेली आहे लेंथ दिली आहे. लेंथ मीन्स एल धरू आपण इथं. ती दिली आहे 2a² प्लस 3b². ओके, आणि ही दिली आपल्याला मीटर मध्ये त्यामुळे इथं एम लिहिते मी. त्यानंतर सेकंड इन्फॉर्मेशन दिली ब्रीड. ब्रीड साठी शॉर्ट मध्ये आपण बी लिहूया. ती दिली आहे a² प्लस b² एम. ओके, त्यानंतर सेकंड इन्फॉर्मेशन स्क्वेअर इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता यामध्ये काय सांगितली? साईड दिली आहे. साईड मीन्स एच धरू. ती दिली आहे a² मायनस b². ही सुद्धा दिलेली आहे मीटर मध्ये. ओके, आता यावरून आपल्याला एरिया फाइंड आउट करता येईल. आता फर्स्ट आपल्याला या फुल रेक्टँगलचा एरिया काढावा लागेल. 1 नंबर देऊ इथे. एरिया ऑफ रेक्टँग्युलर फार्म इज इक्वल टू. आता एरिया ऑफ रेक्टँगल काय आहे? तर लेंथ मल्टिपल ब्रीड. ओके, मग आता लेंथ काय आहे ती फर्स्ट राईट डाऊन करू. 2a² प्लस 3b² मीटर मध्ये मल्टिपल ब्रीड आहे a² प्लस b² ही सुद्धा दिली आपल्याला मीटर मध्ये. आता इथे काय करावं लागेल आपल्याला? जे मल्टिप्लिकेशन आपण शिकलो त्याचप्रमाणे फर्स्ट टर्मनी या पूर्ण सेकंड पॉलिनॉमियलला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. आणि त्यानंतर ही जी सेकंड टर्म आहे त्याने सेकंड पॉलिनॉमियलला मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, मग त्यामुळे इथे फर्स्ट टर्म घेऊ. फर्स्ट 2a² मल्टिपल पूर्ण ब्रॅकेट a² प्लस b². त्यानंतर इथे प्लस येईल कारण की इथं प्लस आहे. सेकंड टर्म आहे 3b². आता या ब्रॅकेटला पूर्ण मल्टिपल करायचं. ओके, आता ह्याचा एक्सपांडेड फॉर्म घेऊ. आता एक्सपांडेड फॉर्म कसं घ्यायचं? तर या संख्येने या संख्येला मल्टिपल करायचं, या संख्येने या संख्येला. त्याच्यामुळे इथे काय येईल? 2a² मल्टिपल a² प्लस 2a² मल्टिपल b² प्लस
आता इथे पण तसंच, या संख्येने या संख्येला मल्टिपल करायचं, परत या संख्येने या संख्येला मल्टिपल करायचं. त्याच्यामुळे 3b² मल्टिपल a² प्लस 3b² मल्टिपल b². आता ह्याचं मल्टिप्लिकेशन करता येईल आपल्याला, त्यासाठी आपण ह्याचे पेअर करून घेऊ. आता 2a² आणि a² याचं मल्टिप्लिकेशन होते 2 मल्टिपल 1 येईल इथं. 2 मल्टिपल 1 मीन्स 2 आणि a² मल्टिपल a² म्हणजे हे जे पॉवर आहेत यांची ॲडिशन होईल. 2 + 2 4 होतील आणि ह्यांची जो व्हेरिएबल आहे तो सेम तसाच राहील. प्लस आता इथे सुद्धा 2 मल्टिपल 1 म्हणजे 2 झाला, a² b² वेगवेगळे व्हेरिएबल आहेत त्याच्यामुळे ते वेगवेगळेच लिहिले जातील. त्यानंतर प्लस आता इथे सुद्धा इथं 3b² a² तर आपण डायरेक्ट सिरियली घेऊया 3a² b² म्हणजे ह्याची ॲडिशन करायला आपल्याला सोपं जाईल. प्लस 3 मल्टिपल 1 मीन्स इथे येईल 3 b² मल्टिपल b² म्हणजे b इथं व्हेरिएबल कॉमन होईल आणि 2 + 2 म्हणजे इथे येतील 4. आता अजून सिम्प्लिफाय करता येते आपल्याला हे, म्हणजे ह्याची आपल्याला ॲडिशन करता येईल कारण की ह्यांचे बघा व्हेरिएबल सेम आहेत. त्याच्यामुळे इथे येईल 2a⁴ प्लस 2 + 3 5 आणि a² b² ॲज इट इज जसं जसं लिहून टाकायचं आणि प्लस 3b⁴. आता हे जे उत्तर मिळाले ते आपलं फायनल आहे कारण की ह्याच्यापेक्षा अजून सिम्प्लिफाय करता येणार नाही. ओके, म्हणजे हे आपल्याला काय मिळालेलं आहे, देअरफॉर एरिया ऑफ, आता इथे मी शॉर्ट मध्ये लिहिते, रेक्टँग्युलर फार्म इज इक्वल टू 2a⁴ प्लस 5a² b² प्लस 3b⁴ ब्रॅकेट कंप्लीट. आता आपल्याला एरिया विचारलेला आहे आणि गिवन इन्फॉर्मेशन जी दिली आपल्याला ती मीटर मध्ये दिलेली आहे त्याच्यामुळे इथे येईल मीटर². ओके, म्हणजे आपण मराठीमध्ये जर काही उत्तर लिहिलं असतं तर आपण काय लिहिलं असतं, चौरस मीटर. चौरस मीटर म्हणजेच काय, आपल्याला हे असं लिहायचंय मीटर² किंवा स्क्वेअर मीटर लिहिलं तरी सुद्धा चालेल. आता हे जे आन्सर आलेले आहे त्याला आपण 1 नंबर देऊया. कारण की हे आहे एरिया ऑफ रेक्टँग्युलर फार्म. ओके, पूर्ण रेक्टँग्युलर फार्मचा हा एरिया आपण फाइंड आउट केला. आता बाकीचं सोल्युशन मी इकडे राईट साईडला लिहून घेते. आता सेकंड सोल्युशन मध्ये आपल्याला एरिया ऑफ हाऊस काढावा लागेल. आता हाऊसचा शेप कोणता आहे, तर हाऊसचा शेप बघा इथे स्क्वेअर आहे, म्हणजे एरिया ऑफ स्क्वेअर आपल्याला काढता येईल. सेकंड नंबर देऊया. एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर आणि साइड आपल्याला दिलेली आहे a² - b². ओके, म्हणजेच a² - b² याचा स्क्वेअर घ्यावा लागेल कारण की एरियाचा फॉर्म्युला काय आहे, साइड स्क्वेअर. ही जी दिली आपल्याला ती साइड दिली आहे, या साइडचा आपल्याला स्क्वेअर घ्यावा लागेल त्याच्यामुळे आपण साइड स्क्वेअर घेतला. ओके, आता ह्याचा स्क्वेअर म्हणजेच काय, तर ही जी संख्या आहे किंवा ही जी टर्म आहे ती आपल्याला 2 टाइम्स घ्यावी लागणार आहे. ओके, कारण की 2चा जर का स्क्वेअर असेल तर आपण काय लिहितो 2 × 2. 4चा जर का स्क्वेअर असेल तर आपण लिहितो 4 × 4. त्याचप्रमाणे a² - b² मल्टिपल a² - b². ओके, 2 ब्रॅकेटमध्ये टाकलं तरी चालेल किंवा इथं मल्टिपलचं सिम्बॉल द्यायचं मध्ये. आता ब्रॅकेटमधील फर्स्ट जी ही टर्म आहे या संख्येने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. त्यानंतर ही जी संख्या आहे ब्रॅकेटमधील सेकंड टर्मने सुद्धा या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, मग आता ते इथं राईट डाऊन करू. फर्स्ट टर्म आहे फर्स्ट ब्रॅकेटमधील a² मल्टिपल a² - b².
आता इथे मायनसचं सिम्बॉल आहे त्याच्यामुळे इथे मायनस यूज करावं लागेल. बी स्क्वेअर आणि ही पूर्ण ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके. आता ए स्क्वेअर मल्टिपल ए स्क्वेअर. इथे मायनसचा सिम्बॉल आहे त्याच्यामुळे मायनस घ्यावा लागेल आपल्याला. ए स्क्वेअर मल्टिपल बी स्क्वेअर. त्यानंतर आता इथे मायनस आहे आणि इथे प्लस आहे त्याच्यामुळे मायनस प्लस मायनसच राहील. मी इथे येईल बी स्क्वेअर मल्टिपल ए स्क्वेअर. आता इथे मायनस आहे आणि इथे मायनस आहे मग मायनस मायनस प्लस होईल त्याच्यामुळे इथे प्लस बी स्क्वेअर मल्टिपल बी स्क्वेअर. आता ह्यांचे पेअर करूया म्हणजे ह्यांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. इज इक्वल टू ए स्क्वेअर मल्टिपल ए स्क्वेअर इज इक्वल टू ए रेज टू 4. ओके. म्हणजे हा जो ए आहे तो कॉमन घेतला आपण आणि 2 + 2 होईल कारण की मल्टिप्लिकेशन आहे त्याच्यामुळे पॉवरची ॲडिशन होईल 2 + 2 4. त्यानंतर मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर. ओके. दोन्ही व्हेरिएबल वेगवेगळे आहेत त्याच्यामुळे जसेचे जसे आपण राईट डाऊन केले आणि इथे परत मायनस. आता इथे सुद्धा बी स्क्वेअर ए स्क्वेअर त्याच्यापेक्षा आपण सिरियली घेऊया ए स्क्वेअर बी स्क्वेअर. त्यानंतर इथे प्लस बी कॉमन घ्यायचा आणि पॉवर 2 + 2 मीन्स 4 येईल. आता अजून सिम्प्लिफाय आपल्याला करता येईल कारण की ह्या ज्या टर्म आल्यात त्या सेम आल्यात म्हणजेच व्हेरिएबल त्याचे सेम आलेले आहेत. मग त्याच्यामुळे इज इक्वल टू ए रेज टू 4. आता इथे काहीच नाहीये म्हणजे इथे 1 असतो ते आपण शिकलोय. मग आता -1 आणि -1 म्हणजे इथं आन्सर काय होईल तर -2 आणि ए स्क्वेअर बी स्क्वेअर जसं तसं राईट डाऊन करायचं. त्यानंतर लास्ट टर्म ती सुद्धा ॲज इट इज येईल. ओके. आता हे फायनल आन्सर मिळाले आपल्याला एरिया ऑफ स्क्वेअरचं. ओके. देअरफॉर एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू ए रेज टू 4 मायनस 2 ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी रेज टू 4. आता हे जे आन्सर आले त्याला सेकंड नंबर देऊ आपण. ओके. कारण की हे जे आले ते एरिया ऑफ स्क्वेअर मिळाले आपल्याला. आता आपल्याला इथे विचारलेले आहे एरिया ऑफ रिमेनिंग पार्ट ऑफ रेक्टेंग्युलर फॉर्म. ओके. आता यामध्ये आपल्याला 2 इन्फॉर्मेशन माहित आहेत की फुल रेक्टेंग्युलरचा एरिया माहित आहे आणि त्याच्यातील हा जो पीस आहे हाऊसचा त्याचा पण एरिया माहित आहे. म्हणजे इथं वर्क किती सोपं झालं आता आपल्याला. हा जो फुल रेक्टेंगल आहे फुल रेक्टेंग्युलर फॉर्म त्याच्यातून हाऊसचा जर का एरिया आपण मायनस केला तर जो आपल्याला आन्सर मिळेल ते मिळेल रिमेनिंग पार्ट ऑफ एरिया. आता दुसऱ्या कलरने लिहिते म्हणजे लक्षात येईल. एरिया ऑफ रिमेनिंग पार्ट ऑफ रेक्टेंग्युलर फॉर्म इज इक्वल टू. आता इथे फॉर्म्युला क्रिएट होतोय तो लिहून घेऊ आपण. एरिया ऑफ रेक्टेंग्युलर मायनस एरिया ऑफ स्क्वेअर मायनस एरिया ऑफ स्क्वेअर प्लॉट. आता एरिया ऑफ रेक्टेंग्युलर फॉर्म आहे तो फर्स्ट राईट डाऊन करू. इज इक्वल टू 2 ए रेज टू 4 प्लस 5 ए रेज टू बी रेज टू प्लस 3 बी रेज टू 4. ओके. हा झाला एरिया ऑफ रेक्टेंग्युलर फॉर्म. आता यामधून मायनस करायचं आहे आपल्याला एरिया ऑफ स्क्वेअर प्लॉट म्हणजेच ए रेज टू 4 मायनस 2 ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस
b⁴. ओके. आता यामधील ज्या लाईक टर्म्स आहेत ते आपल्याला इथं वेगळ्या काढून घेता येतील. इथे लिहूया फ्रॉम 1 and 2. आता नेक्स्ट टार्गेट आपलं काय आहे, तर हे जे ब्रॅकेट आहेत या ब्रॅकेट आपल्याला रिमूव्ह करायचे आहेत. ओके. इथे 2a⁴ प्लस 5a² b² प्लस 3b⁴. म्हणजे फर्स्ट ब्रॅकेट काढताना आपण काय केले, ब्रॅकेट काढली आणि जशाच्या तशा टर्म इथे कॉपी केलेल्या आहेत. आता सेकंड ब्रॅकेटला मात्र तसं चालणार नाही, कारण की इथं मायनस आहे. त्याच्यामुळे आतले जे साइन्स आहेत ते सर्व चेंज होणार आहेत. ओके. म्हणजे आता इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, म्हणजे मायनस प्लस इथे मायनस होईल a⁴. त्यानंतर मायनस मायनस प्लस होईल, त्याच्यामुळे इथं प्लस येईल. टर्म्स मात्र सेम राहतील, 2a² b². त्यानंतर परत मायनस प्लस म्हणजे इथं मायनस होईल, मायनस b⁴. आता इथे आपल्याला नेक्स्ट वर्क आहे, लाईक टर्म्स वेगळ्या घ्यायच्यात आपल्याला. ओके. इथं लाईक टर्म्स काय आहेत, 2a⁴ मायनस a⁴. लाईक टर्म्स म्हणजे काय, सेम व्हेरिएबल आणि सेम पॉवर असलेल्या टर्म्स. ओके. त्याच्यानंतर 5a² b² आणि 2a² b². आणि लास्ट 3b⁴ आणि मायनस b⁴. ओके. ते आता राईट डाऊन करून घेऊ पहिले. आता हे राईट डाऊन करताना लाईक टर्म जवळजवळ घ्यायच्या, मायनस a⁴, त्यानंतर प्लस 5a² b² प्लस 2a² b². ओके. त्याच्यानंतर 3b प्लस 3b⁴ आणि हे जे मायनस आहेत ते मायनस b⁴. ओके. आता ह्याचे पेअर करूया. आता पेअर करताना लाईक टर्म्स ज्या आहेत यांचे पेअर आपण केले आणि साइन नुसार आपल्याला त्याचं सोल्युशन करायचं आहे. आता इथे मायनस साइन आहे, त्याच्यामुळे 2 मायनस इनविजिबल 1 म्हणजे 2 - 1 = इथे 1 a⁴. त्याच्यानंतर 5 + 2 म्हणजे इथे येतील 7 आणि व्हेरिएबल सेम a⁴ आणि b⁴ म्हणजे a² b². 3 मायनस इनविजिबल 1 म्हणजे इथे काय झाला 2 आणि जे व्हेरिएबल्स आहेत ते सेम b⁴. आता हे जे आन्सर मिळाले आपल्याला तर ते मिळालेलं आहे एरिया ऑफ द रिमेनिंग पार्ट ऑफ द रेक्टँग्युलर फार्म. ओके. मग ते सुद्धा आपण राईट डाऊन करूया. देअरफॉर आन्सर एरिया ऑफ remaining part of rectangular form is. आता हे जे आन्सर आले आहे ते आपल्याला राईट डाऊन करायचं आहे. आता हा 1 जरी नाही दिला तरी चालेल, डायरेक्ट आपण लिहूया a⁴ प्लस 7a² b² प्लस 2b⁴. आता हे एवढंच आन्सर लिहून आपल्याला चालणार नाही, कारण की आपल्याला एरिया सांगितलेला आहे. त्याच्या एरिया लिहिताना नेहमी मीटर स्क्वेअर मध्ये लिहावा लागतो, त्याच्यामुळे मीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर मीटर असं आपल्याला लिहावं लागेल. मराठीतून जर का असेल तर चौरस मीटर असं आपल्याला आन्सर लिहावं लागेल, त्याच्याशिवाय आपल्याला इथे फुल मार्क्स मिळणार नाही. इथे सुद्धा आपलं राहून गेलं होतं एरिया ऑफ स्क्वेअर, हे जे आले ते मीटर स्क्वेअर मध्ये आलेले. ओके. कारण की एरिया लिहिताना जे आपल्याला एकक दिलेलं असतं त्याचा आपल्याला स्क्वेअर घ्यावा लागतो. ओके. हे लक्षात ठेवायचे. अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 3.2 इथं कंप्लीट झालेला आहे. स्टुडंट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.